गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची भूमिका आहे. आणि या शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 किल्ल्याला 500-500 कोटी रुपये द्यावेत. किमान आमचे किल्ले या ठिकाणी चांगले होतील. महागाई कमी करायसाठी गोडं तेल आज महागलेलं आहे. मध्यमवर्गीय महागाईनं पिचलेलं आहे. ते कमी करायसाठी 10-15 हजार कोटी रुपयेचा या ठिकाणी पैसे खर्च करावेत. बेरोजगार तरुणांना नोकरी लागेपर्यंत 3 वर्ष स्टायपंड एक 5,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी द्यावी. त्यात 10-15 हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च होऊ शकतात. पेट्रोल डिझेलला थोडं कमी खर्च होईल यासाठी सरकारनं स्वतः त्या ठिकाणी पैसे घालावेत. अशा 5 गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांना सुचवतोय आणि शक्तीपीठचा अट्टहास तिने सोडून द्यावा अशी आमची विनंती. बैठक तुम्ही घेणार आहात, पुढची दिशा आणि आज नाही, आता बाकीच्या जिल्ह्यातले लोक आलेले त्यांच्यावर चर्चा करून पुढची दिशा आमची ठरवू. जवळ ते 50 ते 60% लोकांचं समर्थन आहे असा दावा केला जातो. तो फुकट नाही, आजची गर्दी बघितल्या तुम्हाला लक्षात येईल. खरीपाचा सीझन चालू असताना सुद्धा शेतकरी रस्त्यावर या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रामाणिक शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर आले. शेवटपर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून चंदगड असू दे किंवा कागल असू दे, करवीर असू दे, हातकणंगले असू दे, राधानगरी असू दे, या सगळ्या भागातून, भुदरगड असू दे, या सगळ्या तालुक्यातून शेतकरी आले. अगदी कामेरीतून, सांगलीतून काही शेतकरी आले, लातूरवरून आलेले आहेत, सोलापूरवरून आलेले आहेत. हा गरज नसलेला महामार्ग आहे, पटतंय लोकांना, म्हणूनच रस्त्यावर उतरतात ना. भाषणामध्ये तुम्ही एका मसुद्याचा उल्लेख केला, पत्र देखील नाही, ह्या मुद्दे आम्ही मांडणार आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 किल्ल्यांना 500-500 कोटी रुपये द्या. ह्या 5 गोष्टी करा. 1,05,00,000 कोटी खर्च करण्यापेक्षा ह्याच्यावर पैसे खर्च करा अशी आमची अपेक्षा सरकारकडून आहे. पोलिसांच्या बरोबरच सर्वेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देण्याचा प्रयत्न नाही, इशारा याचं कारण नाही की आमची प्रशासनाला विनंती आहे की हा आमचा वाद सरकारबरोबर या ठिकाणी गरज नसताना सरकार जर जबरदस्ती करत असेल तर सरकारला त्या पद्धतीने उत्तर देण्याची भूमिका आमची राहील. ज्यावेळी सर्वे चालू होईल त्यावेळी निश्चितपणे फील्डवर आपल्याला लक्षात येईल. नाही, म्हणतो ना, शेतकऱ्यांची अवस्था या राज्यामध्ये दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे 12 वर्ष तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे. किती दिवस मागच्या 50 वर्षाचं तुम्ही काढत बसणार आहे? आत्ता 12 वर्षात तुम्ही आत्महत्या थांबवली का शेतकऱ्याची? म्हणजे शेतकरी आज उघड्यावर या ठिकाणी पडतोय. एका बाजूला दाम दुप्पट करणार अशा पद्धतीची भूमिका भाजपनं या ठिकाणी घेतली होती. त्याचा विसर त्या ठिकाणी पडलेला दिसतो. एल निनोचा प्रभाव जानेवारीमध्ये होणार असं तुम्ही म्हणता. मग त्या दृष्टीनं तुमची वाटचाल काय झाली? आज 6 तास वीज तुम्ही शेती पंपाला या ठिकाणी देताय. कारण की कोयनेतलं 2000 मेगावॅट जनरेशन हे कमी झालेलं. मग या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही का? आणि म्हणून आता काय आहे, 3 पक्षात भावकीचा वाद चालू आहे फक्त, बाकी काही चालू नाही. सरकारला 13 कोटी जनतेचं पडलेलं नाही हे सिद्ध होतं. खरं तर या शेतकऱ्याला काही मदत मिळण्यासाठी, कारण असे अपघात अनेक वारंवार होत राहणार आहेत. नाही, मला वाटते आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळणं अपेक्षित होतं. तिथल्या तलाट्यानं, तिथल्या तहसीलदारनं काय केलं? ताबडतोब मदत त्यांना दिली का? त्याला अशी अवस्था त्या ठिकाणी आली? या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला का हे बघणं गरजेचं आहे. त्याला मदत दिली नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं अभिप्रेत आहे. शिर्डीमध्ये 2017 आणि 2019 मध्ये जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांच्यासाठी 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. खरंच हे होणं शक्य आहे का? आजच्या कॅबिनेटमध्ये तशी निर्णय झाला असं आम्हाला तुमच्या माध्यमातून कळतंय. परंतु शासनाचा निर्णय आणि GR यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे GR येऊ दे, नेमकं त्यातला शब्दप्रयोग काय आहे हा महत्वाचा या ठिकाणी असणार आहे. थकबाकी असेल, मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्याला 2 लाख मिळणार नाहीत असं या परवाच्या कर्जमाफीत त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून मला वाटते की आजची सुद्धा कर्जमाफी नेमकी काय, GR आला की सरकारचा खरा चेहरा दिसेल. नाही, सरकार फक्त लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गोष्टी बोलत असतात, परंतु खरं जे आमचे श्रद्धास्थान आहे तिथं मात्र भ्रष्टाचारानं पोखरलेले श्रद्धास्थान आहे. शिर्डीतल्या अनेक सुरस कथा या दुर्दैवानं ऐकायला या ठिकाणी मिळतात. त्याचा विचार केल्यानंतर हे त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी दिसते. सरकारचा वचक हा या सगळ्या गोष्टीवरचा संपलेला हे सिद्ध असते. गव्हर्नन्स फेल्युअर आहे, म्हणून 14,000 पुरुषांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला ना. गव्हर्नन्स चांगलं असतं या सरकारचं तर 14,000 पुरुषांना लाभ मिळाला नसता. मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू जे आहे पंजाब त्याला काळा दिवस मला वाटते हेच चाललंय. 12 वर्षात तुम्ही काय दिवे लावले सांगा ना. तुम्ही आता मागच्या 50 वर्षात 60 वर्षातलं
तुम्ही काढत बसता. तुमच्या 12 वर्षात काय चाललंय सांगा. कुंभमेळा नाशिकला होणार आहे, त्याची टेंडर प्रक्रिया होत नाही. 25,000चं 35,000वर प्राईज एस्केलेशन कसं गेलं हे तुम्ही सांगा पहिलं. तुम्ही उत्तरं पहिली द्या की कुंभमेळ्याची कॉस्टिंग एवढी का झाली आणि का तुम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे होतं नाशिकचं. हे आता लोकांना कुंभमेळ्यासाठी पालकमंत्रीपद पाहिजे होतं, जिल्ह्याच्या विकासासाठी नको होतं. आणि त्यामुळं आरोप करण्यापेक्षा स्वतः आरसा घेऊन त्यांनी बघावं की तुम्ही काय करता हे जनता देखील बघत असते. 12 वर्षापूर्वी कुंभमेळा फक्त 3,000 कोटी झाला होता आणि आता 35,000 कोटी कशाला लागतात? उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या जी आहे गॅस देण्याची 9 वरनं 4 वर आणलेली आहे. नाही, मी परवा सुद्धा म्हणलं की युद्ध होण्याच्या आधीपासून सरकारची परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे. त्याची वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आणि त्याचे धक्के आता मोठ्या प्रमाणात आता युद्ध झाल्यावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता पेट्रोल कमी भरा, गरिबांना एखादा तोळा सोनं घ्यायचं असेल, सोनं त्याच्या हातात परवडत नाही आणि ती घेऊच नका म्हणून सांगितले. मुळात परवडत नाही हा भाग वेगळा, घेऊच नका म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठंही बाहेर फिरायला तुम्ही त्या ठिकाणी पेट्रोल कमी घ्या म्हणजे फिरायला जाऊ नका असं जाणार. नोकरीवर सुद्धा चालत जावा असं या ठिकाणी. वीज दर वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, पाणीपट्टी आता वाढणार आहे, पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे. आता मी जे भाषणात बोललो की आता ॲपवर 1 भाकरी खाऊ का 2 भाकरी खाऊ सरकारला विचार लागणार, तीच परिस्थिती गॅसमुळे होणार आहे. कारण की आता 9चं 4वर आणलं असेल तर जेवणच होणार नाही. हे सरकार आता एक बेबंदशाही आणि हुकुमशाहीकडे चालले. उद्धव ठाकरेंनी एक मागणी केली आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये की पंतप्रधान पदाचा चेहरा आहे तो जाहीर करावा. काय नेमका आपलं मुद्दा आहे? मला वाटतं अजून लोकसभेच्या निवडणुकीला उशीर आहे. प्रत्येक पक्षाची आपली एक भूमिका असते आणि उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे की चेहरा असेल तर पुढच्या निवडणुकीला जाणं सोयीचं होईल. परंतु मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. इंडिया आघाडीची बऱ्याच दिवसानंतर बैठक झालेली आहे. निश्चितपणे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये याची चर्चा होईल. शेवटी काँग्रेस या संदर्भातला एकटा निर्णय न घेता तो सगळ्यांना मिळून जे 25 घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करेल. परंतु एक मात्र खरं आहे की या देशामध्ये कितीही काही केलं तरी इंडिया आघाडी आज देखील घट्ट आहे. या हुकुमशाही विरुद्ध इंडिया आघाडी एकसंघपणे राहुलजींच्या बरोबर, खरगे साहेबांच्या बरोबर, सोनियाजींच्या बरोबर सगळे पक्ष एकत्रित आहेत. हे पुन्हा एकदा देशाला या ठिकाणी बघायला मिळालं. स्वतःच्या ऍप बाबत तुम्ही उदाहरण दिलात. सकाळी तुम्ही ऍप घेऊन बसला होता, नेमकं काय अनुभव आला? नाही, काय आहे की आता खरीप चालू आहे. हे ॲप 3 महिने आधी सरकारनं आणायला पाहिजे होतं. केंद्र शासनानं हे ॲप आणलेलं आहे. आता त्याच्या मागचे 2 उद्देश आहेत. ठीक आहे, लिंकिंग बंद झालं पाहिजे याबद्दल आमचंही दुमत नाही. कारण की गरज नसताना शेतकऱ्याला दुसरी खतं दिली जातात, ते थांबली पाहिजेत याबद्दल. मुळात यातला सगळ्यात मोठा उद्देश आहे ते युरिया इम्पोर्टचा विषय. यामध्ये ह्या सगळ्या युद्धजन परिस्थितीमुळं या युरियावर प्रचंड बंधन आलेलं आहे, निर्बंध आलेले आहे. मग आता ते बंद कमी करायचं असेल तर हे ॲपचं ढोंग त्या ठिकाणी घातलं. मग तुम्ही 3 महिन्यापूर्वी ॲप का केलं नाही? आता खरीप चालू आहे. आता शेतकरी सकाळी गेला की त्याला QR कोड स्कॅन करायचा, मग त्यानं दुसऱ्या दिवशी येऊन खत घ्यायचं. एका गटात 2 भाऊ असतील तर गट नंबर टाकला तर दुसऱ्या भावाला मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. 10 गुंठ्याच्या खाली शेती असेल तर त्याला या ठिकाणी तरतूद नाही त्या ॲपमध्ये. NPK टाकलं आणि नंतर तुम्ही 10-26 टाकलं तर पुन्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स कुठलं पाहिजे असेल तर तुम्हाला मिळत नाही. आता त्यात ते सुधारणा करणार म्हणतात. मग केलंच कशाला? हे एवढं कळत नव्हतं काय कृषी विभागाला की हे करावं लागते या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून मला वाटते घाई गडबडीनं ॲप आणला. आमची विनंती आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन. आज सकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 12,000 लोकांनी खतं उचलली. 5 लाख शेतकरी आहेत. खरीपावर साधारणपणे 2.5-3 लाख शेतकरी गृहीत धरले. तरी या ठिकाणी 10,000 शेतकऱ्यांनी फक्त हा ॲपवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना, राजू शेट्टी यांनी आम्ही सांगितलेलं आहे की खरीपापुरतं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीची तरतूद ठेवा आणि रब्बीला हे फुल फ्लेज तुम्ही या ठिकाणी राहा.